शिमला मिरचीची भाजी बनवायची होती, म्हणूनच इथं मी सर्वात आधी शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतली। आता शिमला मिरचीची सुकी भाजी बनवायची होती, पण शेंगदाण्याचा कूट लावून, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये। म्हणजे शेंगदाणे जे आपण भाजून घेतो नंतर त्याचं कूट करतो ना, तर याच्यामध्ये मी तसं न करता शेंगदाणे तळून घेणार आहे। थोडीशी वेगळी पद्धत आहे, पण चवीमध्ये बराचसा फरक पडतो। अशी भाजी ना तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप टेस्टी होती। सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकून जिरं, मोहरी, कांदा, लसूण, हिंग, कढीपत्ता, टोमॅटो टाकला, मीठ टाकलं, नंतर सुके मसाले टाकले। मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आणि मसाले जळायला नको म्हणूनच घोटभर थोडंसं पाणी टाकलं, इथं व्हिडिओमध्ये दिसत असेल। आणि त्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला छान होऊ दिला मी। नंतरच त्याच्यामध्ये शिमला मिरची जी चिरून घेतलेली होती ती टाकली आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली। आता ही 50% शिमला मिरची आपल्याला शिजू द्यायची आहे। नंतर त्याच्यामध्ये तळून घेतलेला शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे। नंतर झाकण ठेवून फक्त 2 मिनिटांसाठी ती भाजीला वाफ द्यायची आहे आणि भाजी रेडी झाली। खूप लवकर रेडी होती ती, कारण की आधीच आपण 50% ती शिजवून घेतलेली असती। मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशी एकदा नक्की भाजी करून बघा, खूप टेस्टी होती। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, बाय।